तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 3.2 यामधील काही उदाहरणे पाहणार आहोत. तर याच्यामध्ये जे काय गुणधर्म आहेत ते गुणधर्म आपण अभ्यासासाठी सुरुवातीला या ठिकाणी मी 2 आकृत्या काढलेल्या आहेत. या ठिकाणी काही वर्तुळे आतील भागातून स्पर्श करणारे असतात, तर काही वर्तुळे बाहेरील भागातून स्पर्श करणारे असतात. तर त्यापैकी पहिलं जे वर्तुळ आहे ते एक्सटर्नली टचिंग सर्कल. एक्सटर्नली टचिंग सर्कल म्हणजे काय पहा, तर बाह्य स्पर्शी वर्तुळे. ज्यावेळेस वर्तुळे एकमेकांना बाहेरील बाजूने स्पर्श करतात त्याप्रमाणे अशा पद्धतीने आपल्याला आकृती मिळते. मग त्यावेळेस आपल्याला प्रश्न विचारला जातो की जर वर्तुळे बाह्य स्पर्श असतील तर त्यांच्या केंद्रामधील अंतर काढा. तर त्यांची त्रिज्या माहित असणं आपल्याला आवश्यक आहे. समजा पहिल्या वर्तुळाची त्रिज्या आहे R1, दुसऱ्या वर्तुळाची त्रिज्या आहे R2. मग त्यांच्या केंद्रामधील अंतर काढण्यासाठी आपण कशा पद्धतीने अंतर काढतो पहा, तर A पासून B पर्यंत अंतर काढायचे. ती दोन्ही वर्तुळे एकमेकांना C बिंदूमध्ये स्पर्श करतायत. A पासून C पर्यंत आणि C पासून B पर्यंत, म्हणजेच A पासून C पर्यंतचं अंतर जे आहे ती पहिल्या वर्तुळाची त्रिज्या, C पासून B पर्यंत जे अंतर आहे ते दुसऱ्या वर्तुळाची त्रिज्या. मग एकदम साधं सोपं, ज्या वेळेस वर्तुळे एकमेकांना बाह्य स्पर्शी असतात त्यावेळेस त्यांच्या केंद्रामधील अंतर काढण्यासाठी आपल्याला त्यांच्या त्रिज्यांची बेरीज करावी लागते. म्हणजे R1 अधिक R2, म्हणजेच AB बरोबर AC अधिक BC. AC काय आहे, पहिल्या वर्तुळाची त्रिज्या R1 आणि BC काय आहे, दुसऱ्या वर्तुळाची त्रिज्या. म्हणजे अशा पद्धतीने बाह्य स्पर्शी वर्तुळे असताना त्यांच्या त्रिज्यांची बेरीज करायची. तर याच्यावरच आधारित प्रॅक्टिस सेट 3.2 मध्ये 2 क्रमांकाचं उदाहरण आहे पहा. 2 सर्कल्स ऑफ रेडियस 5.5 cm and 4.2 cm are touch each other externally. Find the distance between their centers. म्हणजे तुम्हाला 2 वर्तुळे दिलेली आहेत. त्या 2 वर्तुळांच्या प्रत्येकी त्रिज्या 5.5 सेंटीमीटर आणि 4.2 सेंटीमीटर आहे. तर त्यांच्या केंद्रामधील अंतर काढ. तर या ठिकाणी सुरुवातीला सोडवत असताना उदाहरण आपण सुरुवातीला R1 5.5 सेंटीमीटर आणि R2 बरोबर 4.2 सेंटीमीटर. आता त्यांच्या केंद्रामधील अंतर काढायचं. केंद्रामधील अंतर म्हणजे कुठून कुठपर्यंत, A पासून B पर्यंत. प्रत्येक वेळेस आकृती काढण्याची आवश्यकता नाही, फक्त लक्षात ठेवायचं सर्कल टचिंग एक्सटर्नली म्हणजेच बाह्य स्पर्शी, त्यावेळेस फक्त त्रिज्यांची बेरीज करायची. डिस्टन्स बिटवीन सेंटर इक्वल टू R1 प्लस R2. R1 5.5 सेंटीमीटर, R2 4.2 सेंटीमीटर. बेरीज व्यवस्थित करायची. 5 आणि 2 7, 5 आणि 4 9, 9.7 सेंटीमीटर. म्हणजे एवढं साधं सोपं उदाहरण आहे. आकृती काढायची आवश्यकता नाही, फक्त लक्षात ठेवायचं बाह्य स्पर्शी बेरीज. बाह्य स्पर्शी बेरीज म्हणजेच एक्सटर्नली म्हणजेच बाह्य स्पर्शी. त्यानंतर दुसरा प्रकार आहे पहा, अंतस्पर्शी वर्तुळे. म्हणजेच जर 2 वर्तुळे एकमेकांना आतील बाजूने स्पर्श करत असतील तर इंटरनली टचिंग सर्कल त्यांना म्हटलं जातं. तर पहा कशा पद्धतीने ते इंटरनली टचिंग सर्कल असतात. तर या ठिकाणी हे आकृती दाखवलेले इंटरनली टचिंग सर्कलची. तर त्यावेळेस काय करायचंय पहा, समजा आपल्याला आता पहिल्या मोठ्या वर्तुळाची त्रिज्या आहे, केंद्रबिंदू आहे A आणि लहान वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे B. तर आपल्याला त्यांच्या केंद्रबिंदू मधील अंतर काढायचे. म्हणजे A पासून B पर्यंत, आणि ती दोन्ही वर्तुळे एकमेकांना C बिंदू मध्ये स्पर्श करतायत. तर
हे संपूर्ण अंतर AC वजा BC जर केलं तर आपल्याला अंतर राहते AB. म्हणजे ज्या वेळेस वर्तुळे अंतस्पर्शी असतात त्यावेळेस त्यांच्या त्रिज्यांची वजाबाकी करायची, मोठ्या त्रिज्येमधून लहान त्रिज्या वजा करायची. म्हणजेच आपल्याला आता AB अंतर या ठिकाणी काढायचं. म्हणजेच AB अंतर काय येणार आहे? AC वजा BC. म्हणजे मोठ्या वर्तुळाची त्रिज्या R1 वजा लहान वर्तुळाची त्रिज्या R2. A पासून C पर्यंत जे अंतर आहे ते R1 आणि B पासून C पर्यंत जे अंतर आहे ते R2. म्हणजे R1 मधून R2 वजा केलं तर काय मिळणार आहे आपल्याला? त्यांच्या केंद्रामधील अंतर, डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर. किंवा या ठिकाणी वेगळे AB म्हणजे काय? केंद्रामधील अंतर. या ठिकाणचं AB म्हणजे काय? अंतर बरोबर AB. म्हणजे या ठिकाणी अंतस्पर्शी वर्तुळे असताना त्यांच्या त्रिज्यांची वजाबाकी करायची. आता याच्यावर आधारित सुद्धा प्रॅक्टिस सेट 3.2 मध्ये पहिल्या क्रमांकाचं उदाहरण आहे. 2 सर्कल having radius 3.5 and 4.8 centimeter touch each other internally. Find the distance between their center. म्हणजे पहा या ठिकाणी काय सांगितलेलं आहे तर दोन वर्तुळे आहेत. एक त्रिज्या आहे 4.8 सेंटीमीटर, दुसऱ्या वर्तुळाची त्रिज्या आहे 3.5 सेंटीमीटर आणि ती वर्तुळे अंतस्पर्श आहेत. टचिंग इंटरनली म्हणजे अंतस्पर्श आहे. मग अंतस्पर्श असल्यानंतर त्यांच्या त्रिज्यांची वजाबाकी. मग या ठिकाणी साधं सोपं लिहायचे पहा. आपण काय केलेले की R1 दिलेले 4.8 सेंटीमीटर, त्यानंतर R2 दिलेला आहे 3.5 सेंटीमीटर. या ठिकाणी एक लक्षात घ्यायचं, ज्यावेळेस अंतस्पर्श असतील वर्तुळे त्यावेळेस R1 हा मोठा घ्यायचा म्हणजे वजाबाकी करायला सोपं जातं. मग त्यांच्या केंद्रामधील अंतर, डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर इक्वल टू R1 मायनस R2. R1 4.8 मायनस R2 3.5. म्हणजे वजाबाकी केल्यानंतर R2 पास केले 1.3 सेंटीमीटर. म्हणजे त्यांच्या केंद्रामधील अंतर 1.3 सेंटीमीटर. तर हे होतं प्रॅक्टिस सेट 3.2 मधील पहिलं उदाहरण आणि हे होतं दुसरं उदाहरण. म्हणजे या ठिकाणी फक्त एकच लक्षात ठेवायचे, त्रिज्या किती का असताना बाह्यस्पर्शी म्हणजे त्याचे एक्सटर्नली असलं की बाह्यस्पर्शी म्हणजे बेरीज, त्रिज्यांची बेरीज करायची आणि टचिंग इंटरनली म्हणजेच अंतस्पर्शी असतील त्यावेळेस मोठ्या त्रिज्येमधून लहान त्रिज्या वजा करायची. एवढं. यानंतर आपण प्रॅक्टिस सेट 3.2 मधीलच 4 क्रमांकाचं उदाहरण पाहूया. तुम्हाला या ठिकाणी 4 क्रमांकाचं उदाहरण सांगितलेलं आहे. A circle with center P and Q are touching externally at point R. A line passing through point R meet at circle point A and B respectively. ही त्यांनी माहिती दिलेली आहे. त्यावरून त्यांनी काय विचारलेले 3 प्रश्न त्यांनी विचारलेले आहेत. की पहिला प्रश्न आहे की AP पॅरलल BQ हे दाखवायचे. मग फक्त आपण पहिल्याच प्रश्नाचा विचार करू, नंतरचे 2 नंतर पाहू. तर पहा आता या ठिकाणी त्या 2 रेषा समांतर दाखवायच्या आहेत. मग आता समांतर रेषा कधी असतात त्यासाठी काय टेस्ट आहे म्हणजेच कसोटी आहे. म्हणजे पहा मागील म्हणजे आपल्याला आलेले की जर संगत कोन म्हणजेच करस्पॉन्डिंग अँगल जर समान मापाचे असतील तर रेषा L
आणि रेषा एम ही समांतर असते. करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट आहे फॉर पॅरलल लाईन्स म्हणजे समांतर रेषेसाठी असणारी संगत कोन कसोटी. त्यानंतर परत दुसरी कसोटी, जर विक्रम कोनांची एक जोडी एकरूप झाली तरी सुद्धा एल आणि एम रेषा समांतर असतात म्हणजेच अल्टरनेट अँगल. त्यानंतर परत जर या ठिकाणी इंटेरियर अँगल म्हणजे अंतर्गत कोन यांची बेरीज जर 180 अंश आली, या दोघांची बेरीज जरी 180 अंश आली तरी सुद्धा या रेषा समांतर असतात. म्हणजे अशा प्रकारे समांतर रेषा आहेत का नाही ओळखण्यासाठी 3 कसोटी आहेत, 3 टेस्ट आहेत. त्यापैकी कोणत्या तरी एका कसोटीचा आपल्याला या ठिकाणी वापर करायचा आहे. म्हणजेच आपल्याला या ठिकाणचे कोन समांतर रेषा दाखवण्यासाठी आपल्याला कोनांची एक जोडी आपल्याला एकरूप दाखवायची आहे. तर आता कोणत्या प्रकारच्या कोनांची जोडी एकरूप दाखवायची पहा. हा आहे 1 क्रमांकाचा त्रिकोण, हा आहे 2 क्रमांकाचा त्रिकोण. मग या ठिकाणी आता जर कोनांच्या नावामुळे आपलं जमलिंग होतं, आपण सरळ सरळ काय करू, फक्त 1 क्रमांक, 2 क्रमांक, 3 क्रमांक, 4, 5 आणि 6 म्हणजे समजायला अतिशय तुम्हाला सोपं जाईल. तर आता पहा, पहिल्या त्रिकोणाचा विचार करायचा. ए पी आर, पहिला त्रिकोण कोणता? ए पी आर. त्याच्यामध्ये पहा त्रिकोण ए पी आर मध्ये पी ए वर्तुळाची त्रिज्या आहे, पी आर वर्तुळाची त्रिज्या आहे. मग एकाच वर्तुळाच्या त्रिज्या आहे, मग त्या दोन्ही बाजू एकरूप झाल्या म्हणजे तो झाला समद्विभुज त्रिकोण. मग समद्विभुज त्रिकोणामध्ये 2 बाजू एकरूप बाजूसमोरील कोन सुद्धा एकरूप. म्हणजे या ठिकाणी पी ए आणि पी बी, पी आर ही रेषा समान आहे. त्याच्यावरून 1 क्रमांकाचा त्रिकोण आणि 3 क्रमांकाचा त्रिकोण समान झाला. किंवा आपण या ठिकाणी तीन अक्षरे जर वाचन करायची सुरुवात म्हटलं तर जर अडचण ठरतं. त्याच्यामुळे सुरुवातीला उदाहरण कशा पद्धतीने सोडवायचं हे कळलं की नाव लिहायचं काहीच अडचण नाही. 1 क्रमांकाचा कोन आणि 3 क्रमांकाचा कोन एकरूप झाला. त्यानंतर परत 3 क्रमांकाचा कोन आणि 4 क्रमांकाचा कोन एकरूप होईल, कारण विरुद्ध कोन 3 क्रमांकाचा कोन आणि 4 क्रमांकाचा कोन एकरूप झाला. पण त्यानंतर परत 4 क्रमांकाचा त्रिकोण आर क्यू बी मध्ये आहे, तो सुद्धा समद्विभुज त्रिकोण आहे. त्या दोन्ही त्रिज्या आहेत म्हणजे त्या एकरूप आहेत. मग 4 क्रमांकाचा कोन आणि 6 क्रमांकाचा कोन एकरूप झाला. 4 क्रमांकाचा कोन आणि 6 क्रमांकाचा कोन एकरूप झाला. म्हणजे पहा 1 बरोबर 3 लिहिला आपण, 1 बरोबर 3 आणि 3 बरोबर काय लिहिलं? 4 लिहिलं आणि 4 बरोबर काय लिहिलं? 6 लिहिलं. म्हणजेच 1 क्रमांकाचा कोन आणि 6 क्रमांकाचा कोन एकरूप झाले. साधी सोपी लक्षात ठेवण्याची पद्धत. म्हणजे आता 1 क्रमांकाचा कोन म्हणजे कोन ए आणि कोन बी एकरूप झाले. मग आता ते कोणत्या प्रकारची जोडी पाहायचं तर या ठिकाणी पहा, असे जर पेन्सिल आपण फिरवली तर झेड सारखा अक्षर तयार होते, झेड सारखा अक्षर तयार होते म्हणजेच हे अल्टरनेट अँगल आहे. कॉन्व्हर्स ऑफ अल्टरनेट अँगल टेस्ट ए पी आणि बी क्यू ह्या रेषा समांतर. म्हणजे फक्त एवढं लक्षात ठेवलं की नंतर अक्षर कोणतीही येऊ द्या, ए पासून झेड पर्यंत कोणतीही अक्षर असले तरी काही फरक पडत नाही. या पद्धतीचा वापर केला तर त्या पद्धतीने आपण सोडू शकतो. आता ह्याचाच उपयोग करून आपण कशा पद्धतीने उदाहरण लिहितोय पहा. आता तर आपल्याला पहिल्यांदा 1 क्रमांक आणि 3 क्रमांकाचे कोन एकरूप दाखवायचे. त्यासाठी हा त्रिकोण आहे तो समद्विभुज त्रिकोण दाखवायचा आहे. इन ट्रायंगल ए पी आर, पी ए बरोबर पी आर, पी ए बरोबर पी आर, कारण रेडियस
सेम सर्कल म्हणजे एकाच वर्तुळाच्या त्रिज्या. सो ट्रायंगल APR is an आयसोस्केल ट्रायंगल म्हणजे समद्विभुज त्रिकोण आहे. आयसोस्केल म्हणजेच काय? समद्विभुज. समद्विभुज त्रिकोण म्हणजेच या त्रिकोणाच्या दोन बाजू एकरूप असतात. मग आता समद्विभुज त्रिकोणाचा गुणधर्म काय? बाजू एकरूप आहेत म्हणून त्या बाजूसमोरील कोन सुद्धा एकरूप. मग आता या दोन बाजू एकरूप झाल्या. मग या बाजूसमोरील कोन 1 क्रमांकाचा A, या बाजूसमोरील कोन 3 क्रमांकाचा R. आता या ठिकाणी म्हणून या ठिकाणी एकच कोन झालेला, एकच कोन आहे, त्यामुळे एक अक्षरी नाव लिहिलं तरी चालते. फक्त या ठिकाणी दोन कोन आहेत म्हणून त्या ठिकाणी आपल्याला कंपल्सरी 3 अक्षरी वाचन कोणाचं करावं लागणार आहे. कोन A कॉन्ग्रंट किंवा एकरूप कोन PRA हे झालं क्रमांक 1. त्यानंतर हा झाला पहिला टप्पा. आता काय केलं आपण? 3 बरोबर 4 म्हणजे PRA बरोबर QRB किंवा BRQ. विरुद्ध कोन PRA एकरूप कोन BRQ हे मिळालं 2 क्रमांकाच अपोजिट अँगल. विरुद्ध कोन म्हणून ते एकरूप. त्यानंतर परत आता BRQ कडे जायचं आपण. BRQ आणि या ठिकाणी QBR आपल्याला एकरूप दाखवायचे म्हणजे 4 आणि 6. परत आपल्याला त्रिकोण जशा पद्धतीने हे लिहिले त्याच पद्धतीने द्यायचे. आता इन ट्रायंगल BQR QR आणि QB समान. रेडियस ऑफ सेम सर्कल या ठिकाणच लिहायचे. एकाच वर्तुळाच्या त्रिज्या, एकाच वर्तुळाच्या त्रिज्या, त्याच्यामुळं ते दोन रेषाखंड समान आहेत. मग जर त्रिकोणामध्ये दोन बाजू एकरूप असेल तर तो समद्विभुज त्रिकोण झाला. सो ट्रायंगल BQR is an आयसोस्केल ट्रायंगल म्हणजे त्रिकोण BQR हा समद्विभुज त्रिकोण आहे. मग त्या एकरूपाचा कोन सुद्धा एकरूप म्हणून कोन BRQ 4 नंबरचा कोणता कोन आहे? BRQ एकरूप कोन B हे झालं 3 क्रमांकाचं समीकरण. म्हणजे पहा क्रमाक्रमाने जर पुढे गेलो ना अक्षर जर नाही बदलली PRA याच्याऐवजी ARQ झालं तरी आपलं जमलीव होतं. त्यासाठी क्रमांक जायचे. पहा कोन A बरोबर कोन PRA दाखवला, परत PRA बरोबर काय केलेले आता BRQ दाखवला आणि BRQ बरोबर काय दाखवला B. म्हणजे पहिल्या बरोबर दुसरं, तिसरा दाखवला, तिसऱ्या बरोबर चौथा आणि चौथ्या बरोबर 6वा. म्हणजेच पहिला आणि 6वा कोन कसा असणार आहे? समान असणार आहे. फ्रॉम 1, 2 and 3 कोन A बरोबर कोन B. फ्रॉम 1, 2 and 3 अँगल A कॉन्करंट अँगल B. पण हे कोणत्या प्रकारचे कोन आहे? अल्टरनेट अँगल कोन आहे.
मग अल्टरनेट अँगल जर एकरूप असतील म्हणजे विक्रम कोन जर एकरूप असतील तर त्या रेषा समांतर असतात. सो काय विचारलं आपल्याला, सेगमेंट एपी पॅरलल सेगमेंट बीक्यू. मग बाय alternate angle test for parallel line segment AP parallel segment BQ. झालं. म्हणजे हे जर लक्षात ठेवलं तर हे लिहायला तुम्हाला काही अडचण येणार नाही. अक्षर कोणती असू द्या काही फरक पडणार नाही. आता हे आपलं पहिलं सोडून झालेलं. त्यानंतर दुसरं काय आहे पहा, त्रिकोण एपीआर आणि त्रिकोण एपीआर आणि आरक्यूबी हे आपल्याला आता समरूप दाखवायचे आहे. समरूप दाखवायचे म्हणजे काय करायचे, त्यांचे तीन कोणापैकी दोन कोण आपल्याला एकरूप दाखवायचे. बाजूंचे जर कुठे लांबी आपल्याला माहित नाही, मग कोणाचीच कसोटी वापरणार आहे आपण. मग दोन कोण एकरूप दाखवायचे. त्यापैकी पहा आता या ठिकाणी आत्ताच आपण ए कोण आणि बी कोण एकरूप दाखवलेला आहे. म्हणजे 1 नंबरचा आणि 6 नंबरचा कोण एकरूप दाखवलेला आहे. त्याचबरोबर 3 आणि 4 नंबरचा सुद्धा कोण या ठिकाणी एकरूप दाखवलेला आहे. मग दोन कोण एकरूप झाले म्हणजेच ए टेस्ट नुसार ते दोन त्रिकोण एकरूप. म्हणजे या ठिकाणी हे परत लिहायची काय आवश्यकता नाही. इन ट्रायंगल कोणते समरूप त्रिकोण दाखवा सांगितले, ट्रायंगल ए पी आर आणि ट्रायंगल आर क्यू बी. आता या ठिकाणी आपण ए आणि बी एकरूप दाखवलेला आहे. म्हणजेच या ठिकाणचं 4 नंबरचं इक्वेशन आपल्याला गरजेचं आहे. त्याचबरोबर 3 आणि 4 म्हणजेच ए आर पी पी आर ए आणि बी आर क्यू हे एकरूप दाखवले. म्हणजे 2 आणि 4 याच्यावरून आपण काय लिहू शकतोय की ते दोन त्रिकोण समरूप आहेत. 2 क्रमांकाचं काय आहे, अँगल पी आर ए एकरूप अँगल बी आर क्यू फ्रॉम 2 आणि 4 नंबर काय अँगल ए कॉन्ग्रुएंट अँगल बी फ्रॉम 4. त्याला सेपरेट कारण लिहायची गरज नाही किंवा तुम्ही डायरेक्ट लिहिलं फ्रॉम 2 and 4 हे लिहिलं नाही तरी चालते, कारण का सुरुवातीला तुम्ही लिहिलेलं आहे. परंतु हा प्रश्न विचारला नाही, डायरेक्ट तुम्हाला हा विचारला तर तुम्हाला हे सगळं लिहावं लागणार आहे. म्हणजे आता या ठिकाणचा आर आणि या ठिकाणचा आर कोण एकरूप झाला, ए आणि बी एकरूप झाला, दोन कोण एकरूप झाले. त्रिकोण ए पी आर समरूप त्रिकोण आर क्यू बी आणि टेस्ट ए टेस्ट फॉर सिमिलॅरिटी म्हणजे कोको समरूपता कसोटी. ए म्हणजे अँगल, कोको समरूपता कसोटीनुसार हे दोन त्रिकोण एकरूप झाले. हे झालं दुसरा क्रमांक. त्यानंतर आता परत त्यांनी तिसरं विचारलेले आर क्यू बी. आर क्यू बी या कोणाची किंमत विचारलेली आहे. 5 क्रमांकाच्या कोणाची किंमत विचारलेली आणि पी ए आर या कोणाची किंमत दिलेली आहे 35 अंश. या ठिकाणच्या कोणाची किंमत दिलेली आहे 35 अंश. मग पहा आता या ठिकाणचा 35 दिलेला आहे. मग याच्यावरून आपण काय केलं होतं, ए आणि बी समान आहे आणि बी आणि आर समान आहे. म्हणजे या ठिकाणचा 35 म्हणजे हा सुद्धा 35, इथला 35 परत इथला 35. म्हणजे अशा पद्धतीने आपण या दोन कोणाची अगोदर माहिती करून घ्यायची. 3 क्रमांकाचे उदाहरण, अँगल बी बरोबर अँगल ए बरोबर 35 अंश. म्हणजे
या ठिकाणचा बी कोण 35° मिळाला. त्याचबरोबर अँगल QRB बरोबर अँगल बी बरोबर हा सुद्धा काय झाला 35° झाला. समद्विभुज त्रिकोण या ठिकाणी लिहिले म्हणजे पुन्हा पुन्हा लिहायची काय आवश्यकता नाही. आता त्रिकोणाच्या 3 कोणांची बेरीज 180 असते म्हणजे 180 मधून माहित असलेल्या कोणांची बेरीज आपण वजा केली की राहिलेला कोण मिळणार आहे. या ठिकाणी आता तिन्हींची नावं अँगल Q अधिक अँगल B अधिक अँगल QRB बरोबर 180. Q कोणाचं माप काढायला सांगितले मी मग Q अधिक 35 अधिक 35 बरोबर 180. कोण Q अधिक 70 बरोबर 180 वजा 35. कोण Q बरोबर 180 वजा 70 35 अधिक 35 70 180 वजा 70 110. म्हणजे कोण Q चं माप किती आलं 110. म्हणजे Q म्हणजे कोणता कोण आहे RQB म्हणून मेजर अँगल RQB बरोबर 110°. हे झालं 3 क्रमांकाचं. म्हणजे उदाहरण दिसताना भरपूर मोठं दिसते पण क्रमाक्रमाने योग्य ते टेक्निक वापरून जर आपण सोडवायचा प्रयत्न केला तर हे उदाहरण सहजासहजी सुटतं. फक्त सांगितल्याप्रमाणे असे 1 2 3 क्रमांक टाकून घ्या म्हणजे तुम्हाला सोडवायला बरोबर. तर या ठिकाणी समानच्या पुन्हा या ठिकाणचा कोण इकडला कोण त्याच्यासमोर इथला कोण याच्यासमोर इथला कोण एक ग्रुप असं दाखवायला सोपं झालं. ठीक आहे. तर या ठिकाणी आपण प्रॅक्टिस सेट 3.2 मधील या ठिकाणी 4 क्रमांकाचं उदाहरण होतं ते 4 क्रमांकाचं उदाहरण होतं ते सोडवून पूर्ण झालेलं आहे. याचं व्यवस्थित पहा आणि तुम्ही वहीमध्ये एकदा सोडवून काढा.